हाय माय टू फॅमिली, कशा आहात तुम्ही? तर तुम्ही सर्वजण चांगले राहावे अशी मी आशा करते. माझ्या चॅनल मध्ये तुमचं स्वागत. तर बहिणी भावानो, काल माझी तब्येत ठीक नव्हती आणि एका दिवशी तर मी माळव्याला पण गेले नाही, घरीच बसले होते कारण तब्येत नाही ठीक. अंग जड आल्याने डोकं अंग सगळं दुखतंय आणि आज मी उशिरा उठले. आणि उशिरा उठण्याचं कारण काल गेलते गोलाईत. आणि तुम्हाला एक खुशखबरी सांगायले मी. तर तुम्ही म्हणताल काय खुशखबरी आहे आणि काय खरेदी केलंय? तर बघू शकता, हे का काय म्हणते व्हिडिओचं, हे शिल्पी शिल्पी स्टँड आणलेला आहे. छान आहे का? हे का आहे का भाज्या ती बनवायला करायला. तर रात्री बी टाकलाय ब्लॉग, पण लय काळे काळे सगळं दिसना झालं. काय झालं? चांगलं दिसना झालं. हे का तर हे का ही. आणि तुम्हाला अजून एक सांगते, अजून एक सांगते, हे का ही मोठं पण आणली रिंग. बघू शकता रिंग छान आहे का रिंग? हे का ही रिंग बघा मोठी. आहे का छान? अगो बाई, आहे का छान? आहे का ही. मला आवरणा झाली माझ्या हाताला, एकदम नंबर एकच. हे का ही मोठी का मोठी रिंग आणलेली आहे. तर बघू शकता, हे का यशबी आहे. बघा चांगली आहे का रिंग? एकदम फर्स्ट क्लास. तर हे का ही मोठी रिंग आणली. ए खाली कर रे जरा, रिंग दाखवायला खाली कर जरा. माझ्या बहिणी भावाला रिंग दाखवू दे. घे खाली घे, एवढंच होतंय लास्ट. तर बघा बरं किती छान आहे का नाही रिंग? हे का आहे ना, मोठी का मोठी, व्हिडिओ काढण्यासाठी खास. यश कुठे चालला? दुकानाला. काय आणायचंय? बिस्किट. तर बहिणी भावानो, ही खरेदी केली आहे का नाही खुशखबरी? तुम्हाला आवडली का? आणि हे पण आवडलं काय? व्हिडिओ काढायचं भाज्याचं आणि माळव्याला गेल्यानंतर हे फोन लावून बोलायचं करायचं. आणि मला येतच नव्हतं कारण की माझा हात बी मोडलेला आहे आणि मला हात बी गळू यायचा माझा, त्याच्यानं मला काढताच येत नव्हतं बरोबर. तर म्हणून त्यासाठी आणला. आणि भाज्या ती करायला धरायला हातात यायचं ना झालं, आधीच हात माझा मोडलेला आहे. हो का तुम्हाला वाटेल खोटं? हो का आहे का? सगळा हात खिळखिळ झालेला आहे, मोडलेला आहे, रोड आहे. तर त्याच्यानं मला काय करताच येत नाही. आणि घरातलं बी काम लय दम दिम दिम करते, हळू हळू हळू, हाताने काहीच होत नाही. काय करावं, आपल्या गरिबी परिस्थितीमुळे आपल्याला करणं गरजेचं आहे. तर माळव्याला बी काल गेले नव्हते मी, तर हे खरेदी करायची होती. तर तुम्हाला आवडलं असलं तर लाईक शेअर कमेंट करा बहिणी भावानो आपल्या गरीब भाजीवालीला. आणि हो, आता मी चहा प्यायलेली आहे, बघू शकता, चहा आणि खारी. तर चला या चहा प्यायला. मित्रांनो, कशा आहात? आशा करतो चांगले असाल. तर आईच हमेशा व्हिडिओ काढते, पण आज मी काढायलो. तर आईची आज तब्येत खूपच बरी नाहीये, तर तुम्ही बघू शकता. आई हो काय कर बघा, मला आज आईची तब्येत खराब आहे, तर मला आज करमना. माझे आजी आजोबा बी खूप चांगले आहेत. आजोबा आजी जी म्हणाल ती माझी इच्छा पूर्ण करते. तर पुन्हा मला एक गाडी घेऊन दिली, स्कूटी. पुन्हा त्याला अभ्यासाला काय लागल ते घेऊन देते, तर वह्या पुस्तक. तर माझे आजी आजोबा खूप चांगले आहेत. त्यांच्यासाठी किती बोलव तेवढे कमीच आहे. काल आईनं रिंग घेतली ही. ओ का थांबा, ओ का एवाली रिंग घेतली. आज व्हिडिओ काढायचे म्हणले तर आईला आज आजारीच पडली. आई रात्री व्हिडिओची रिंग आणली, पुन्हा आज व्हिडिओ काढायचं म्हणलं तर आईला बरं वाटणार, डोकं दुखी ते ताप आलाय. तर अजून एक माझ्या एक हातातलं हो का असलं सेल्फी स्टँड एक आणले व्हिडिओ काढण्यासाठी खास. तर बघू शकता. हो का, हो का, हे खूप मोठे आहे याचा बॉक्स. हो का, आम्ही बी गरीब आहोत, आम्हाला बी करा सपोर्ट. एक सबस्क्राईब न कुणाचं चांगलं होत असेल तर चांगलं करा. काय चाललंय बहिणी भावानो, काय सांगू तुम्हाला, माझी तब्येतच ठीक नाही.
आणलंय व्हिडिओ काढायचं नवीन. ते स्टँड आणलं आणि सेल्फी स्टँड आणलं, 2 आणले ती. आणि काय करावं हो, आजारच आला बहिणी भावानो. आजारीच आहे मी, माळव्याला बी नाही कुठंच नाही. ह्या का यश जेवायला आहे, दिसतंय का? हाय या जाय. हा तर बहिणी भावानो, मी पण थोडं जेवले आता आणि माझी तब्येतच ठीक नाही. काय करावं, आताच पांघरून अंथरुणातून उठले आणि म्हणलं एक व्हिडिओ तर टाकावा बाय म्हणलं, म्हणजे आपलं रोजचं कंटेंट चालू राहतंय. रोजच्या रोज टाका येते व्हिडिओ. काय सांगावं, तब्येतच बिघडायला लागली आता वरचीवर माझी. कंबर बी दुखती, गुडघा दुखतंय मरणाचा, हात मोडलेला हाय. माळव्याला तर आज गेलं नाव, असंच्या असं झोपून आज. बहिणी भावानो काय करावं, तब्येत साथ देना झाली माझी. पण व्हिडिओ टाकते, आजारी बी असले तरी बहिणी भावानो व्हिडिओ टाकते. यश झोपलाय आता हो का, तरी मी व्हिडिओ टाकतेच. काय करावं, एका व्हिडिओचं आणलंय तर तसंच्या तसं आहे उभा. काय ते व्हिडिओ बी काढलं नाही. आणि मित्रांनो तुम्हाला एक गोष्ट सांगते, ती आहे लाईटीवरचं ती रिंग. आणि मला काय माहित आहे, मी असं धरलं गप करणं तर लगेच मला अशा मुंग्या आल्या हाताला, करंट लागल्यासारखं. आणि सकाळी बी यशनं लावून ठेवलं व्हिडिओ काढायसाठी. आणि पुन्हा होता माझा वाला हात जरा, तरी मी अजून माझा हात लांब आहे तरच झणझणा मुंग्या येईल त्या. 2दा झालं बहिणी भावानं मला तसं. रिंग नाही चांगली बाबा गे चुटकून बसायची पाळी त्या रिंगनं. करंटचं ती लावून नाही काढायला पाहिजे व्हिडिओ, आहे का नाही? बरोबर आहे का नाही? आपल्या आपल्या जीवाची काळजी घ्यायला पाहिजे. नाहीतर काय ती लाईटीला लावून तसले व्हिडिओ काढाय गडबडीत, गाण्याच्या नाचायच्या ह्याच्यामध्ये एकदम माणूस गपकन धरायचं, आहे का नाही? बरोबर आहे का नाही? ते आपल्याला माहित नव्हतं लाईटीवरचं आहे म्हणून. पण जाऊ द्या आता, काळजी घेईन मी माझी. काळजीपूर्वक सांगती म्हणेन, शॉर्ट व्हिडिओ काढेन काळजीपूर्वक, तर काय हरकत नाही. असं धरून धरून हात सुद्धा गळू येत आहे. काय करावं आता, धरून धरून हात गळू यायला. आणि हात एक माझा मोडलेला आहे, ती तुम्हाला बार बार दाखवते बहिणी भावा, आहे का नाही मोडलेला? ह्याव का, थांबाशी, हा ह्याव का कसं झालंय, कायच करता येत नाही बहिणी भावानो, कायच नाही. आज माळव्याला गेलं ना म्हणून कर्म ना बहिणी भावानो, झोपून आहो मी. 2 पैसे मिळायचं, पोटाचा निर्वाह चालायचा, तर सगळं बंद आहे. घरातलाच माळव्याला न्यायचं पैसे खर्चीला. आज मी दवाखान्यात सुद्धा गेले नाही स्वतःला सुद्धा. मला एवढा आजार आलाय तर मी स्वतःला सुद्धा दाखवित नाही. कुठं पैसे खर्च करावं, काय करावं, आधीच आपण परेशानी. माळव आणायचं त्यातलंच कसं खर्चावं, असं म्हणून काय करावं. तर चला, होत असते, चलत असते. माणसाची जिंदगी आहे, सुख दुःख तर येतच असतंय माणसाला. आजार येते, पाजार येते, चलतच असतंय. जिंदगी आहे आपली ही, का नाही? आहे का नाही? बरोबर आहे का नाही बहिणी भावानो? सुख जाएगा सुख आएगा, दुख जाएगा सुख आएगा, आना जाना लगा है यहाँ, आना जाना लगा है यहाँ, दुख जाएगा सुख आएगा, मेरे दिल मेरे प्यारे, मेरे दिल मेरे प्यारे, दुख जाएगा सुख आएगा. बहिणी भावानो, बरोबर आहे का? तर चला, सॉन्ग मध्ये मला थोडं तरी गाणं म्हणावं वाटतंय. मला खूप गाण्याचा नाद आहे बहिणी भावानो, लहानपणापासूनच मला गाण्याचा नाद आहे. आताच नाही, डान्सचा, गाण्याचा लय शौक आहे मला. आणि आता मी म्हातारी बी झाले तरी गाण्याचा नाद आहे आणि डान्सचा पण नाद आहे. बरोबर आहे का नाही? तर मला खूप आवडतं डान्स करायला,
सॉन्ग म्हणायला आपल्या आपल्या स्वतःच्या आवाजामध्ये, तर येतंय का मला? चांगलं वाटलं का तुम्हाला माझा सॉन्ग? येते का मला म्हणायला सॉन्ग चांगला? तुम्हाला आवडला का माझा आवाज? कसा आहे? भसाड्यासारखा आवडला असला तर बहिणी भावांनो नक्कीच लाईक कमेंट शेअर करा. बेल आयकन प्रेस करून माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. खरं आहे का खोटं आहे? तर चला असंच तुम्हाला सॉन्ग म्हणून दाखवीत जाईन आपल्या आवाजात स्वतःच्या. आणि मला पण तुम्हाला बोलायला आवडतं बरं का बहिणी भावांनो, मला पण खूप आवडतं बोलायला. मी कुठंच अजूनपर्यंत हार मानलेली नाही.